जत पोलिसांनी उघडकीस आणल्या 2 घरफोड्या 5,66,000चा मुद्देमाल हस्तगत। जत तालुक्यातील शेगाव आणि कोसारी येथील 2 घरफोड्या उघडकीस आलेल्या आहेत। या प्रकरणात बिरू लक्ष्मण टेंगले वय वर्ष 23 राहणार कोसारी तालुका जत याला तात्काळ अटक करण्यात आलेली असून चोरी केलेला 5,66,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांनी दिलेली आहे। 8 सप्टेंबर रोजी महाडिक वस्ती शेगाव येथे पितांबर हरिसका नलवडे यांच्या घरातून 10 तोळे सोनं, चैन अंगठ्या, लक्ष्मी हार जुबे, वेली गंठण, बोरमाळ सुमारे 4 लाख रुपयांची चोरी झाली। त्याचप्रमाणे कोसारी येथील हरिदास नामदेव टेंगले यांच्या घरातून सोन्याचे गंठण, बोरमाळ, बदाम सुमारे 1,66,000 रुपये पळवले गेले। डीबी पथकाने तांत्रिक आणि गोपनीय माहितीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपीचा शोध घेऊन अटक केली। आरोपीने गुन्हा कबूल केलेला असून दोन्ही ठिकाणचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आलेला आहे। पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव, पोलीस उपनिरीक्षक जीवन कांबळे तसेच पोलीस कर्मचारी अजितराव माने, विक्रम गोदे, तौहीद मुल्ला, सुभाष काळेल, सागर करांडे, नाथा खोत, सय्यद अली मुल्ला आणि सायबरचे विजय पाटणकर यांनी गुन्हा उघडकीस आणलेला आहे। 2025 रोजी कोसारी या ठिकाणी हरिदास नामदेव टेंगले यांच्या घरी कोणीतरी अज्ञात इसमाने त्यांच्या घरात प्रवेश करून त्यांच्या पेटीत ठेवलेल्या स्टीलच्या डब्यातील सुमारे 2.5 तोळे सोनं आणि 4,000 रुपये रोख रक्कम अशी रक्कम घरफोडी करून चोरी नेली होती। तसेच दिनांक 6 रोजी महाडिकवाडी या ठिकाणी पितांबर नलवडे आणि त्याची पत्नी हे वयोवृद्ध इसम तिथं त्यांच्या शेतातील वस्तीत वास्तव्यात असताना ते खरसुंडे इथं देवदर्शनाला गेले होते। त्यावेळी कोणीतरी अज्ञात इसमाने त्यांच्या घराचं कुलूप काढून कपाटातील सुमारे 10 तोळे सोन्याचं दागिनं चोरून नेलेलं होतं। या प्रकरणी आमच्या पोलीस स्टेशनला दोन्ही प्रकरणाचे घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आम्ही सदर गुन्ह्याचा सविस्तर तपास केला आमच्या तपास पथकाच्या मार्फतीनं आणि एकंदरीत तिथली परिस्थिती बघितली तर त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं फिर्यादीचं घर होतं, ती वस्ती होती, त्यावरून कोणी सराईत गुन्हेगार त्या ठिकाणी जाऊन चोरी करण्यासाठी एकंदरीत ती परिस्थिती नव्हती। कोणतरी स्थानिकच त्या भागातला माहितीगार इसम यांनी हे कृत्य केलं असावं हे प्रथमदर्शनी आम्हाला दिसून आलं। त्या अनुषंगानं आम्ही तिथला स्थानिक तपास केला, तांत्रिक पुरावे आम्ही तिथले गोळा केले आणि तांत्रिक पुराव्याच्या आधारावर आम्ही यातील आरोपी कोसारी यास आम्ही ताब्यात घेतलं। त्याच्याकडे या गुन्ह्याबद्दल आम्ही सविस्तर चौकशी केली असता त्याने दोन्ही गुन्हा केल्याची कबुली आम्हाला दिलेली आहे। त्याच्याकडून आम्ही दोन्ही गुन्ह्यातील 10 तोळे सोनं आणि 2.5 तोळे सोनं आणि तसेच 4,000 रोख रक्कम आम्ही ती हस्तगत केलेली आहे। आरोपींना दोन्ही गुन्ह्यात आम्ही अटक केलेली आहे। सध्या आरोपी हा दुसऱ्या गुन्ह्यात पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आहे। ते आम्ही अधिक तपास आणि या आरोपीने आणखी काय अशा प्रकारचे गुन्हे केले आहे का याबद्दल आम्ही अधिक तपास करतो। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी जत।